कोल्हापूर विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱ्यासह दोघांना चरस तस्करीमध्ये अटक. 1,81,000चा मुद्देमाल जप्त. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर. कोल्हापूर विमानतळावरील एका कंत्राटी कर्मचाऱ्यामार्फत विमानातील बाथरूममधून चरस अंमली पदार्थाची तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणी 71 ग्रॅम चरस, मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण 1,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय निलोत्पल सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवून अंमली पदार्थांच्या अनुषंगानं गुन्हे केसेस करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याबाबत आम्ही स्थानिक गुन्हे अन्वेषणाची पथके वेगवेगळी तयार करून नेमलेली होती. एका पथकातील अंमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की मुळशिंगी रोडला एक इसम चरस विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यावर आम्ही सगळ्यांनी पथक तयार करून सापळा लावला. त्या मुलाला ताब्यात घेतलं. त्याचं नाव ओंकार मिठारी असं होतं. त्याच्या ताब्यात एकूण 71 ग्रॅम चरस आपल्याला मिळून आला आणि एक मोटरसायकल पण त्याच्याकडे मिळालेली आहे. त्याला विचारलं असता चरस कुठनं आणले तर त्यानं सांगितले की त्याला ते माहीत नाही. एक मयूर माने नावाचा व्यक्ती आहे. त्यानं त्याला सांगितलं की मला एअरपोर्टच्या बाहेर भेटला आणि त्याला सांगितलं की डस्टबिनमध्ये एक तुमची वस्तू पडलेली आहे आणि ती आणून दे आणि तुला मी पैसे देईन. म्हणून त्याने ते डस्टबिनमधनं शोधलं आणि मयूर मानेला तो देणार होता, हँडओव्हर करणार होता. तेवढ्यात आपण त्याला पकडलं. त्यावर मयूर मानेला ताब्यात घेतल्यानंतर खरी स्टोरी अशी का आली की दिल्लीनं एक 3 युवक आले ते कोल्हापुरात 3 महिन्यापूर्वी आणि त्यातला एक युवक परत दिल्लीला जायला निघाला होता. तो तिथं गेल्यावर आता एअरपोर्टला गेल्यानंतर आपल्या कोल्हापूर पोलीसकडंच एअरपोर्टचा बंदोबस्त आहे. तिथं चेकिंग आणि फ्रिस्किंग बघून तो घाबरला आणि त्याच्या असं लक्षात आलं की आपण पकडलं जाणार. म्हणून फ्रिस्किंगच्या आधीच टॉयलेटच्या शेजारी एक डस्टबिन आहे, त्यात त्यानं ते टाकलं आणि प्लेननं जाताना मित्राला फोन करून सांगितलं की त्या डस्टबिनमध्ये मी ते पार्सल चरसचं टाकलेलं आहे आणि ते घे. अशा पद्धतीने मयूर मानेनं त्या ओंकारला सांगितलं. ओंकार मिठारी हा तिथे एअरपोर्टवर कंत्राटी पद्धतीवर बेल्ट ऑपरेटर म्हणून कामाला आहे. त्यामुळे त्याला तिथं आत ॲक्सेस आहे जाण्याचा आणि त्यानं ते बाहेर मग परत मयूर मानेचा कॉन्टॅक्ट होईना म्हणून त्याने विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्यात आपण त्याला पकडलेला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मयूर माने यालाही ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने केली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.